पारंपरिक पद्धतीने आजपासून लागलेलं होतं नवीन वर्ष. तर रामराम मंडळी, मी सार्थक. तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यापासून लागतं नवीन वर्ष. मग गुढी लावण्यासाठी मस्त असं तांब्याला स्वास्तिक काढून घेतलं आणि गुढीला लागणारं सामान पण काढून घेतलं. मग मस्तपैकी साडी आणि रुमाल जोडून घेतला. मग मस्तपैकी गुढी आता एरंडाच्या काडीला बांधून घेतली होती आणि त्याच्यानंतर लिंबाचा डगळा आणि आंबेश पाने बांधून घेतले आणि गुढी उभी करण्यासाठी मस्त पाटावर फुले टाकले आणि मस्तपैकी आपण आता गुढी बांधून घेतली. मग मस्तपैकी गुढीची पूजा करून घेतली. गुढीला गुळ का द्यावं लागतं बरं सांग बरं तेवढं मला पटकेशी कमेंट करून. आता डायरेक्ट सकाळची दुपार झाली. इकडे रोडकडे येऊन पाहतो इकडे डायरेक्ट डीजे गिजे मोकार विषय चालू. हे विषय असे की आपल्या शहरचे गावी म्हणजे जळगावला तिथे येणार होता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दारावून चालले म्हणजे त्यांची तर पूजा करावीच लागली. मस्तपैकी मम्मीने ओळण्याचं ताट करून आणलं आणि मस्तपैकी ओवाळून घेतलं. आता इकडे मम्मीचं ते चालू होतं मस्तपैकी स्वयंपाक. कसे पुऱ्या टमटम गॅसवरल्या स्वयंपाक तुम्ही सोनं आणून टाका पण चुलीवरची चव गॅस नाही देऊ शकत. आता गुढी उतरण्याचा पण टाइम झाला होता. मग सर्वात आता गुढीला नैवेद्य देऊन घेऊ. गुढी उतरली पण गुढी माझा तांब्या असा फसला ते तर काही निघाचं नावच घ्या ना. मग आखरी शेवटी कसं तसं करून गुढीतला तांब्या काढून घेतला. गुढीवर लावलेल्या गाठ्या खाल्ल्यानंतर आपलं वर्षभर अंग दुखत नाही म्हणते नाही बरं का डायरेक्ट खरंच म्हणून मी डायरेक्ट खायला सुरू केलं. आणि मी खायची पद्धत जर आवडली आहे ना तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि आपण आता इथंच थांबू.